आता बातमी आहे खरातच्या नव्या कारनाम्यांची। बंधू अशोक खरात बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। बंधू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे। परदेशात पैसा पाठवण्यासाठी तो हवाला रॅकेट वापरत असल्याची माहिती समोर आली आहे। एसआयटीच्या हाती या संदर्भात ठोस पुरावे हाती लागल्याची माहिती आहे। दुबईपर्यंत त्याची पैशांची देवाणघेवाण सुरू होती। खरातचे अनेक बडे भक्त अधिकारी त्याला या कामात मदत करत होते अशी धक्कादायक माहिती समोर येते आणि त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती आहे। खरातचं हे रॅकेट कसं समोर आलंय? पोलिसांचा तपास एका बाजूला सुरू आहे आणि दुसरीकडे जे फिर्यादी तक्रारदार किंवा ज्यांच्याकडनं पोलिसांना माहिती मिळते त्यांच्याकडनं या संदर्भात माहिती मिळते की हा अनेक व्यवहार रोख स्वरूपामध्ये करत होता। कॅश म्हणा किंवा जे रेकॉर्डवर येणार नाहीत अशा स्वरूपाचे त्याचे व्यवहार होते आणि या माध्यमातून त्याने हवाला रॅकेट चालवल्याचा देखील दाट संशय एसआयटी आणि नाशिक पोलिसांना आहे। त्याचबरोबर तो अनेक देशांमध्ये जाऊन देखील आलेला होता। अनेक देशांमध्ये त्याचे काही संपर्क असल्याचं देखील तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे यानुसार आता तपासाला सुरुवात झालेली आहे। अत्याचार लैंगिक शोषणाबरोबरच आता हवाला प्रकरणी देखील अशोक खरात याची चौकशी केली जात आहे। त्यामुळे केवळ भारतामध्येच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हवाला रॅकेट त्याने चालवलं आहे असं नाही, तर परदेशामध्ये देखील हवाल्याच्या माध्यमातून त्याने रॅकेट चालवल्याचा दाट संशय आणि त्या दृष्टीने आता पुढील तपास केला जात आहे। नक्कीच हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि या अनुषंगाने आता खरातवर काही नवे गुन्हे दाखल होतात का हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असेल। मुकुल, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एकीकडे खरातवर गुन्हे दाखल होत असताना अत्याचाराचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आंबट शौकीनांची खैर नाहीये। नाशिकमधील बंधूबाबा अशोक खरातचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। खरातचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पीडित महिलांचे